गुड इव्हिनिंग. आवाज येतोय का? आवाज येत असेल तर यस टाईप करा. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय का? जे जे जॉईन आहेत त्यांनी आवाज येत असेल तर यस टाईप करा. ओके, वैष्णव मध्ये आवाज येतोय. चला तर मित्रांनो, लाईव्ह लेक्चर मध्ये आपली पुढची चौथी तासिका आज आपण लाईव्ह करतो आहोत. सर्व विद्यार्थ्यांना माझा सप्रेम नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड या शाळेमध्ये नवोदय, जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल साठी परिपूर्ण तयारी असा अभ्यासक्रम आम्ही घेत आहोत. तो अभ्यासक्रम आमच्या शाळेबरोबरच महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावा त्यासाठी YouTube लाईव्हचा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देत आहोत. नवोदयचा तयारी करणाऱ्या व शिष्यवृत्तीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आपला YouTube चॅनल शेअर करा, एवढे मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पहा, आपल्या जवाहर नवोदयच्या क्लासेसचे काही वैशिष्ट्य आहेत. यामध्ये आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळेल. लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्हाला प्रश्नाची उत्तरे चॅट करण्याची संधीही तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर अध्यापन झालेल्या घटकावर तुम्हाला सराव चाचणी उपलब्ध करून दिली जाईल. झालेला तास रेकॉर्डेड स्वरूपात YouTube वरती, फेसबुक वरती व टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला त्याच्या लिंक उपलब्ध केल्या जातील. प्रत्येक घटकावर तुम्हाला एक नाही तर जास्तीत जास्त सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून आपल्याला त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास व्हावा. सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल आपण स्वतः तर पाहू शकतो टेस्ट सबमिट केल्यानंतर, परंतु त्यानंतर आपल्या पाल्यांनी आपली टेस्ट सोडवली का नाही, विद्यार्थ्यांची आपल्या पाल्यांची निकाल किंवा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्याची सुविधाही आपल्या या YouTube चॅनल मध्ये व आपण ज्या टेलिग्राम ग्रुप तयार केला आहे, व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे, याच्यामध्ये तुम्हाला ती उपलब्ध होईल. त्याचबरोबर आम्ही हमी देतो की या जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम आम्ही तो शिकवण्याचा आपणास हमी देत आहोत. आम्ही महाराष्ट्रात सर्वे केला असता आम्हाला 5,000 पासून ते 25,000 पर्यंत फी मागणारे क्लासेस आम्हाला आढळून आले, पण आम्ही हा उपक्रम आपणासाठी एकदम फ्री स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी फक्त तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, जेणेकरून लाईव्ह लेक्चरच्या लिंक, टेस्टच्या लिंक, पीडीएफच्या लिंक तुम्हाला त्वरित उपलब्ध होतील. YouTube चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल आयकॉनला टच करायचं आहे. त्याचबरोबर आमच्या शाळेचा टेलिग्राम ग्रुपही जॉईन करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जवाहर नवोदय मध्ये 3 विषयाचा पेपर असतो. मानसिक क्षमता चाचणी 40 प्रश्न 50 गुण, गणित 20 प्रश्न 25 गुण आणि भाषा 20 प्रश्न 25 गुण. त्यापैकी भाषा विषयाचे तासिका पाहणार आहोत. भाषा विषयात 25 गुण असतात परीक्षेसाठी. तर आपण प्रत्येक प्रकाशनाचं पुस्तक घेतलं तर साधारण आपल्याला 50 ते 60 उतारे वाचण्यास मिळतात आणि सरावास मिळतात. परंतु आम्ही विद्यार्थ्यांचा परिपूर्ण अभ्यास व्हावा त्यासाठी 200 पेक्षा अधिक उतारे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर आपला निकाल आपल्याला स्वतः पाहता येतो. त्याचबरोबर आपले पालक किंवा आपले सांभाळ करणारे ते सुद्धा आपला निकाल पाहू शकतात. या 200 प्लस उतार्यासाठी आम्ही 50 लाईव्ह तासिकेचे नियोजन केले आहे. जसे जसे आपला अभ्यासक्रम उरकत जाईल तसं आम्ही 50 प्लस लाईव्ह आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. चला तर मग आज आपण आजच्या तासिकेमध्ये उतारा क्रमांक 13 याचा आपण अभ्यास करणार आहोत.
तुमच्या समोर उतारा क्रमांक 13 तुमच्या समोर उतारा क्रमांक 13 शो करीत आहे पहा. जवाहर नवोदय उतारा क्रमांक 13. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 13 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 25 गुण मिळवा, तेही 100% आणि खात्रीशीर. त्यासाठी फक्त तुम्हाला शिका करायच्या, व्हॉट्सअप ग्रुपवर, टेलिग्राम ग्रुपवर आलेल्या टेस्ट सोडवायच्या. त्याचबरोबर आपण या टेस्ट युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्येही उपलब्ध करून देणार आहोत. त्या सर्व गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे. वेळ देतो, तुम्ही हा उतारा शांत चित्ताने वाचायचा आहे, जेणेकरून आपल्याला या उत्तरावरील 5 प्रश्नाचे उत्तर बरोबर देता येतील. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देतोय, तुम्ही शांत चित्ताने हा उतारा वाचून घ्या. तुमचा उतारा वाचून झाला असेल तर मी एकदा उतारा वाचतो. मला हा ज्ञानात भर पडेल. पहा, आपण काही गोष्टी पाहून शिकू शकतो, काही गोष्टी ऐकून शिकू शकतो, आणि काही गोष्टी पाहून आणि ऐकून शिकू शकतो. त्यासाठी आपल्याला हा उतारा ऐकायचा आहे. आजचे युग हे संगणकाचे युग आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संगणकाचा वापराची सुरुवात 1946 साली झाली. त्याचा प्रसार सर्व जगभर झाला आहे. कार्यालयीन कामे, आर्थिक उलाढालीची कामे, विविध संगणकाद्वारे उत्पादन प्रक्रियेत नियंत्रण केले जाते आणि माणसापेक्षाही अचूक व तत्पर म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर सहज व तात्काळ उपलब्ध होत असते. इंटरनेटद्वारे विश्लेषण करायची क्षमता संगणकात असल्याने माहिती व ज्ञान संवर्धन आणि प्रसाराचे अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे. अशा काही आवडती. पहिला प्रश्न तुमच्या पुढे मी आता शो करतोय पहा. तुम्हाला पहिला प्रश्न शो होतोय का? पहिला प्रश्न शो होत असेल तर यस करा. आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर 1/1-A-B-C. तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतंय ते उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं उत्तर येतंय, उत्तर वाचलाय पहा. आजचे युग ए पुस्तकाचे, पर्याय बी सृष्टीखंडा म्हणते, सी उत्तर आहे. वैष्णवीचं सी उत्तर येतंय. चला बाकीच्यांनी उत्तर टाका. गोरे, संदीप गोरे सी उत्तर त्यांचं. आपण उत्तर ऐकलं असेल, वाचलं असेल. ओम सोनवणे सी,
प्रशांत सानप, सी अभिनंदन. तुम्ही असाच अभ्यास करत राहा. असं छान अभ्यास केला तर आपल्याला पैकी गुण मिळण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, याची तुम्हाला मी ग्वाही देतो. पहा, ज्या विद्यार्थ्यांनी अशोक सानप यांनी उत्तर टाकले सी. बरोबर आहे उत्तर, बरोबर आहे. पहा, उत्तरात सगळा संगणकावर होता, त्यामध्ये पुस्तकाचा, संगीताचा असा कुठेही शब्द आला नव्हता. ज्ञानेश्वर यांनी पण उत्तर दिलंय. सगळ्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा उत्तर, ह्या उत्तरावरचा प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2 तुमच्या पुढे शो करत आहे. संगणकाच्या वापराची सुरुवात टिंबटिंब, म्हणजे संगणकाच्या वापराची सुरुवात टिंबटिंब वर्षी झाली. संगणकाच्या वापराची सुरुवात टिंबटिंब वर्षी झाली. पहा, तुम्हाला दुसरा उत्तर पहा. उत्तराकडे जर बारकाईने पाहिलं, अख्खा उत्तर जर बारकाईने पाहिला तर अंक फक्त प्रश्नाचं उत्तर कोणाला चुकावा अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. हे उत्तर वैष्णवी सोनवणे हे उत्तर टाकलंय. उत्तर टाकताना प्रश्न क्रमांक 2 ए, प्रश्न क्रमांक 2 बी किंवा प्रश्न क्रमांक 2 सी असं टाकत चला, जेणेकरून मला कळेल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देताय. ओम सोनवणे म्हणतोय हे उत्तर आहे 1946. बाकीच्याने टाका. अमृता सानप हे उत्तर आहे. गोरेचं म्हणणं 1956 बी उत्तर आहे. आदित्यचं म्हणणं हे उत्तर आहे. गोरेने बघा आधी बी म्हणले, आता परत ए म्हणताय. दुसऱ्याचं बघून उत्तर टाक, आपल्या बुद्धीला जे पटतंय ते उत्तर टाकी. चला भागवत, मारुती, उद्धव, आदित्य, सार्थक, कृष्णा, आरती, आसवरी, प्रीती, अमृता, श्रावणी, सोनल, सगळ्यांनी उत्तर टाईप करा. सगळ्यांनी उत्तर टाईप करा. चला, म्हणलं होतं अख्ख्या उत्तरामध्ये पाहिलं तर अंक एकाच जागेवर दिसतात आणि ते किती आहे 1946. म्हणजे शोधण्यासाठी किती सोपी ट्रिक होती बा. संगणकाच्या वापराची सुरुवात आणि खाली सगळे साल बा. 1956, सी 1966 आणि डी 1920. या पर्यायामध्ये ए उत्तर हे एकदम बरोबर आहे. ए उत्तर दिल्याचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. चला असंच अभ्यास करत राहा. चला सोनल, ज्ञानेश्वर. चला विद्यार्थी मित्रांनो, याच उत्तरावरील आपण तिसरा प्रश्न पाहत आहोत. माहितीचे महाजाळ म्हणजे काय? माहितीचे महाजाळ कशाला म्हणतात? पहा, त्याचे तुम्हाला तिसरा प्रश्न शो होता. उत्तर द्या. माहितीचे महाजाळ म्हणजे काय? इंटरनेट, पुस्तक, टीव्ही यापैकी नाही. सृष्टी गंगाळ म्हणते इंटरनेट ए, प्रीती सानप ए, ज्ञानेश्वरी चौधरी ए. प्रश्न 3 आणि उत्तर असं टाकत चला, जेणेकरून काय होईल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देताय ते माझ्या लगेच लक्षात येईल. अभिनंदन. हे उत्तर देणाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन. चला असंच अभ्यास करत राहा. चला, या प्रश्नाचं महाजाळ म्हणजे इंटरनेट. पहा, आपण सध्या इंटरनेटच्या माध्यमातून जोडले गेलेले आहोत.
आपण बोलू शकतो, पाहू शकतो आणि करू शकतो. यालाच आपण इंटरनेटचं महाजाळ असं म्हणतो. यालाच आपण नेटवर्क असंही म्हणतो. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अभिनंदन. बरोबर उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकलं नाही. चला, चांगला अभ्यास करताय. पहा, पुढचा प्रश्न तुमच्या पुढे शो केला आहे, क्रमांक 4. व तत्परतेने सेवा कोण देतं? पहा, माणसापेक्षाही अचूक आणि तत्परतेने सेवा कोण देतं? पुस्तके देतात, टीव्ही देतं, ते सर्वच देतात? पहा, विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. शांत चित्तेने विचार करा आणि पर्याय द्या. सृष्टी उत्तरे पाहू आपण कोणाचं बरोबर आहे. वैष्णवी, चौथ्या प्रश्न उत्तर सी सांगते. जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सराव होईल. विचार करत बसू नका. आपण उतारा वाचलाय, काळजीपूर्वक ऐकलाय आणि समोर तुमच्या उतारा दिसतोय परत, जेणेकरून तुम्हाला त्याच्या वाक्याच्या भाषापेक्षा अचूक तत्परतेने सेवा देणारा. चला, अमृता सानप नुसता प्रश्न क्रमांक टाकलाय, उत्तर नाही टाकलं तिने. अश्विनी, उत्तर टाका. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, संगणकाची. पहा, इथंच आपण वाचलं होतं बघा. चला, प्रशांत सानपने उत्तर दिलंय सी. हा, चला प्रश्न क्रमांक 4. माणसापेक्षाही अचूक तत्परतेने सेवा देणारे कोण आहे? तर माणसानेच तयार केलंय. पहा, चला, अमृता सानप सी उत्तर सांगते. सोनल सी उत्तर सांगते. चला, सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, या उत्तरातला आज आपण शेवटचा प्रश्न पाहत आहोत. उत्तर क्रमांक 13 मधील 5वा प्रश्न. चला, इंटरनेट स्लो असल्यामुळे कधी कधी काय होतंय, प्रश्न दिसतोय का? पहा बरं. 5वा प्रश्न दिसत असेल तर यस करा आणि त्या प्रश्नाचं उत्तर टाईप करा. परस्परांशी जोडलेले, आज इंटरनेटद्वारे टिंबटिंब परस्पर जोडले आहेत. संगणक, पुस्तके, टीव्ही यापैकी नाही. एकदम सोपा प्रश्न आहे. पहा, प्रश्न एकदम सोपा आहे. यातला एकही प्रश्न या उत्तरावरचा अवघड नव्हता, जास्त विचार करायला लावणारा नव्हता. चला, प्रश्न क्रमांक 5 लागलेत. पहा, वैष्णवीचं उत्तर येत आहे, प्रशांतचं उत्तर येत आहे. आदित्य, कृष्णा, चला, प्रशांतचं उत्तर हे आलंय. अभिनंदन. असा दाब लागल याची तयारी होतील. त्याचबरोबर आमचा टेलिग्राम ग्रुपही जॉईन करा, टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचे फायदे तुम्हाला सांगतो. पहा, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केला, व्हॉट्सअप ग्रुप, तर तुम्हाला आजपासून पुढचे मेसेज तुम्हाला शो होतील. पण जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केला तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून सर्व टेस्ट, सर्व PDF, सर्व लिंक तुम्हाला एक अभ्यासक्रमात
काही उणीव राहणार नाही. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद. आज आपण इथं उतारा क्रमांक 13 थांबवत आहोत. चला तर आपण आता पुढचा उतारा क्रमांक 14. उन्हाळ्याच्या सुट्ट्या येतात म्हणून ते 4 महिने 6 महिन्यात करून पूर्ण होत नाही. सारख्या परीक्षाचा अभ्यास सतत लिंक मध्ये सतत अभ्यासात राहणं खूप गरजेचं आहे. जर आपण परीक्षेच्या काळात आपण अभ्यास करू पैकी मार्क मिळू 80 ते 120 ची बॅच नवोदयसाठी असते. केंद्र सरकारचा प्रोजेक्ट. चला तर नमस्कार मित्रांनो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोमस्ती, केंद्र वाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड तुमच्यासाठी घेऊन येत आहे 5वी जवाहरलाल नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम जो ऑनलाईन तासिका आहे ते तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. पहा, आमच्या शाळेत होत असलेल्या लाईव्ह तासिकेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शहरी ग्रामीण विद्यार्थ्यांना करण्यासाठी आम्ही हा लाईव्ह लेक्चरचे आयोजन केले आहे. तर ऑनलाईन अभ्यासक्रम करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या लाईव्ह लेक्चरचा लाभ मिळावा त्यासाठी आमचा YouTube चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या फ्री सुविधेचा सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक याचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलोय. त्याचे काय वैशिष्ट्य आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर पाहावयास मिळतील. लाईव्ह लेक्चर मध्ये प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता येतील. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचे सराव संचही तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. लाईव्ह झालेले बॅचेस तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अनलिमिटेड वेळा तुम्हाला YouTube वरती, Facebook वरती पाहता येतील. प्रत्येक घटकावरती एक पेक्षा जास्त सराव टेस्ट आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजेच सर्व घटकांच्या टेस्ट तुम्ही जर इथं सोडवल्या तर तुमचा परिपूर्ण अभ्यास होणार आहे याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या टेस्टचा निकाल पालकांना, शिक्षकांना पाहण्याची सुविधाही आम्ही या शाळेच्या माध्यमातून, या ग्रुपच्या माध्यमातून, टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपल्याला करून देत आहोत. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना वाचन करून PDF स्वरूपात नोट्स पाहिजे असेल तर त्यांना PDF स्वरूपातल्या नोट्स उपलब्ध करून देत आहोत. आम्ही जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम YouTube लाईव्ह मध्ये शिकवणार याची आम्ही आपणास हमी देत आहोत. चला तर नवोदयसाठी असलेले 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यापैकी आज भाषा विषयाची आपण लाईव्ह तासिका पाहत आहोत. आम्ही भाषा विषयासाठी आम्ही केलेलं नियोजन सांगतो तुम्हाला. नवोदय मध्ये आपण कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घेतलं तर 40 ते 50 60 उतारे तुम्हाला अभ्यासासाठी मिळतात. पण आमच्या YouTube चॅनल वरती, आमच्या WhatsApp ग्रुप वरती, टेलिग्राम ग्रुप वरती तुम्हाला 200 प्लस PDF स्वरूपात उतारे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत कराल अशी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो. पहा, अशा प्रकारचे लाईव्ह क्लासेस आम्ही पाहिले तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 25,000 फी आकारणारे क्लासेस आम्हाला भेटले. तर आमच्या असं लक्षात आलं की आमच्या शाळेमधील हा ऑनलाईन अभ्यासक्रम महाराष्ट्रातील तमाम नवोदय, शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हावा म्हणून आम्ही YouTube लाईव्हचं आयोजन केले आहे. आणि सर्व गोष्टी तुम्हाला फ्री मिळतात. एवढ्यासाठी तुम्हाला एवढंच करायचंय, WhatsApp ग्रुप जॉईन करायचा आहे, YouTube चॅनल सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉनला क्लिक करायचंय आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचंय. चला तर आज आपण जवाहर नवोदय उतारा क्रमांक 14 याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदयसाठी अत्यंत उपयुक्त अशा भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 14 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण मिळवण्याची 100% हमी आणि खात्री आम्ही देत आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त आलेल्या लिंक आणि आलेले PDF वाचायचे, आलेल्या लिंक सोडवायच्या आणि भाषा विषयाचा परिपूर्ण अभ्यास करायचा आहे.
चला तर वेळ न दवडता आपण उतारा क्रमांक 14 तुमच्या पुढे मी शो केलेला आहे, तो वाचण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा मी अवधी देतो. चला शांत चित्तेने उतारा वाचा. त्यावेळेस मी शांत बसतो, जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. आणि किंवा काही प्राण्यांच्या रक्तात स्वतःची बोटे मानवी संस्कृती. बी आदी मानवाचा इतिहास. सी आदी मानवाचे लेखन साधने. आणि डी आदी मानवाने केलेल्या नोंदी. तुम्हाला सगळं बरोबर वाटत, तुम्ही योग्य उत्तराची नोंद करा. प्रश्न 1. चला जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी त्या उत्तर ऐकला असेल, वाचला असेल. प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर टाका. वैष्णवी उत्तर दिलंय सी. प्रशांत सी. सृष्टीचं म्हणणं आहे सी उत्तर आहे. चला वैष्णवीने परत टाकलंय बघा. बाकीच्याने उत्तर टाका. चला भागवत, मारुती, प्रशांत, उद्धव, आदित्य, सार्थक, कृष्णा. चला आसावरी, प्रीती, ज्ञानेश्वर चौधरी सी उत्तर आहे. प्रशांत सानप सी उत्तर आहे. अमृता सानप सी उत्तर आहे. ओम सोनवणे सी उत्तर आहे. चला दुसऱ्याचं बघून टाकू नका, कदाचित सी उत्तर त्यांचं चुकीचंही असू शकतं. आपल्या मनाचा विचार करून काळजीपूर्वक उत्तर टाका. लोकांचं बघून उत्तर टाकणारा परीक्षेत मार्क मिळवू शकत नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे तुमचं उत्तर सी हे पर्याय क्रमांक सी. आदी मानवाची लेखन साधने याबद्दल या उत्तराचा आहे. चला तर सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला सोनलचं उत्तर सी येतंय. ए सी नाही टाकायचं बेटा. प्रश्न 1 सी उत्तर टाकायचं. ए सी म्हणजे दोन्ही उत्तर आहेत का तुझे? प्रीती अभिनंदन, सी उत्तर दिलंय. सर्वांचं पर्यायाचं उत्तर बरोबर आलंय, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी शो करत आहे. मानवाने लिहिण्याची साधनं म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला? पहा, मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला? पहा दुसरा प्रश्न आहे, त्याचा पर्याय ए उंटाच्या केसाने बनवलेला कुंच्याचा. बी अंकुचदार दगडाचा. सी मातीच्या ढेकळे. आणि डी खडूचे तुकडे. पहा मानव म्हणल्यानंतर त्या काळात खडू होते का रे? खडू त्यावेळेस असणं शक्यच नाही, कारण त्यांनी मानवाने लिहिण्याचा सर्वात आधी म्हणजे आधी मानवाने कशाने लिखन केलं त्याचं विचारलं असणार आहे साहजिकच. चला वैष्णवीचं म्हणणं आहे उत्तर बी आहे. ओमचं म्हणणं बी उत्तर आहे. प्रशांतचं म्हणणं उत्तर बी आहे. चला आपलं उत्तर नोंदवा लवकर. अमृता सानप बी उत्तर देते. आदित्य सानपचं म्हणणं बी उत्तर आहे. चला बाकीच्या टाका. सृष्टी गंडाळ तिचंही म्हणणं बी उत्तर आहे. ज्यांनी उत्तर काळजीपूर्वक वाचलाय त्यांच्या लक्षात आलंय. पहा इथं उंटाच्या केसांनी बनवलेला कुंच कोणी वापरला होता? चिनी लोकांनी, आहे का नाही? मग ते चिनी लोक आधी मानव होते का? तर मुळीच नाही. मातीच्या ढेकळांनी काही लेखन करता येतं का रे? आपल्या रानातल्या मातीच्या ढेकळांनी काही लेखन करता येतं का? तर अजिबात नाही. ज्ञानेश्वर चौधरी त्यांचं उत्तर आहे बी. पहा डी उत्तर आहे. डी खडूचे तुकडे. आता पूर्वीच्या काळी खडू हा विकसितच होता, तर याचं उत्तर योग्य उत्तर आहे बी.
बरोबर आहे. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. असाच अभ्यास करत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला? तर अंकुचिता दगडाचा. पहा इथं आपण वाचलं होतं पहा, मानवाने अंकुचिता दगडाचा उपयोग करून काय केलं होतं? गोव्याच्या भिंतीवरती लेखन केलं होतं आणि चित्र काढले होते पहा, अंकुचिता दगडाचा उपयोग करून. कोणत्या मानवाने रे? तर आदी मानवाने. आलं लक्षात? त्याच्यामुळे या प्रश्न त्यांनी कुठं लिहून ठेवलं होतं? प्रश्न क्रमांक 2 मध्येच आपण वाचलं होतं. त्यांनी कुठं लिहून ठेवलं होतं आदी मानवाने? पर्याय ए गुहेच्या भिंतीवर, पर्याय बी प्राण्यांच्या चामड्यावर, पर्याय सी जमिनीवर आणि पर्याय डी झाडांवर. पहा आदी मानव कुठं राहत होता? आपल्याला माहिती आहे, पहा आपण तिसरीच्या इतिहासामध्ये शिकलोय. कुठं राहत होता रे? जंगलामध्ये, झाडांमध्ये, गुहेमध्ये, आहे का नाही? वैष्णवचं उत्तर म्हणणं आहे ए. सोनल, आरती, प्रीती यांचं उत्तर आहे. सृष्टी गंडाळ उत्तर आहे. प्रश्न 3चं उत्तर आहे. सृष्टीचं म्हणणं आहे उत्तर आहे. बरोबर आहे. पहा आपण जर उत्तर काळजीपूर्वक वाचला असेल ना तर आपलं चुकणारच नाही. प्रशांत सानप ए उत्तर देतोय. चला ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला असाच अभ्यास करत चला. चला अमृता सानप, आदित्य सानपचं म्हणणं पण उत्तर हेच आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 नंबरच्या प्रश्नाचं आपण वाचलं होतं बा, आदी मानवाने हे भूमीच्या भिंतीवर माहिती कोरण्यासाठी, चित्र काढण्यासाठी अंकुशिदार दगडाचा उपयोग करत असे. या वाक्यातच आपल्याला उत्तर सापडतंय. पर्याय क्रमांक ए देणाऱ्यांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरातील 4था प्रश्न, लिहिण्यासाठी आदी मानवाने कशाचा उपयोग केला? पहा आदी मानवाने म्हणजे सगळ्यात सुरुवातीचा माणूस जो झाडाचे साली अंगाभोवती गुंडाळायचा, प्राण्यांचे चमडे अंगावर घालायचा लाज राखण्यासाठी, त्या आदी मानवाचा आपण इयत्ता 3च्या 4थीच्या इतिहासामध्ये नागरिकशास्त्रामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे पहा आणि उत्तर पण त्याच्यातलाच आहे. लिहिण्यासाठी आदी मानवाने कशाचा उपयोग केला? तिन्ही प्रश्नाचं उत्तर एकमेकाशी मिळतं जुळतं होतं बघा. पर्याय ए खडूचे तुकडे आणि दगडी कोळसा, पर्याय बी खडूचे तुकडे आणि झाडाची साल, पर्याय सी दगडी कोळसा आणि प्राण्यांचे रक्त, पर्याय डी झाडांचा रस आणि प्राण्यांचे रक्त. चला वैष्णवीचं म्हणणं उत्तर आहे 4, झाडाचा रस आणि प्राण्यांचे रक्त. चौधरीचं म्हणणं आहे उत्तर ए. नाही सॉरी, त्यांनी 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर ए दिलंय, 4थ्या प्रश्नाचं दिलेलं नाही. प्रशांतचं म्हणणं आहे डी उत्तर आहे. आरती, प्रीती आणि सोनलचं म्हणणं आहे ए उत्तर आहे. पण 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ते. चला 4थ्या प्रश्नाचं उत्तर टाका. तुम्हाला 4था प्रश्न दिसतोय ना? 4थ्या प्रश्नाचं उत्तर टाका. ओम सोनवणे बी उत्तर देतोय. अमृता, आदित्य 4थ्या प्रश्नाचं उत्तर डी देते. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. सृष्टी गंडाळ डी. चला ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय, चौधरी डी उत्तर देते, ओम डी उत्तर देतोय. चला बरोबर आहे. 4थ्या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर आहे डी, झाडाची साल व प्राण्यांचे रक्त. पहा इथं उत्तरामध्येच होतं पहा, इथं झाडाचा रस किंवा काही प्राण्यांचे रक्त स्वतःचे बोट बुडवून ते पेनासारखा उपयोग करत असत. पहा भागवत सानप डी उत्तर देतोय. अभिनंदन. चला योग्य उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. असाच अभ्यास करत राहा विद्यार्थी मित्रांनो आणि नवोदयचा परिपूर्ण अभ्यास करून आपल्या नवोदयला नंबर लावा. चला या पर्याय उत्तरातील हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी शो करत आहे. 5वा प्रश्न, मानवाच्या दृष्टीने लिहिण्याचे साधन महत्वपूर्ण ठरतात कारण त्या साधनामुळे तो, पहा पर्याय ए चित्र काढू शकत असे, पर्याय बी दुसऱ्या माणसांचे पत्र लिहून शकत असे, पर्याय सी तो जे कार्य व विचार करीत त्याची नोंद ठेवू शकत असे आणि पर्याय डी गुहेच्या भिंतीवर चित्रित करू शकत असे. चला वैष्णवीचं म्हणणं आहे सी उत्तर आहे.
चला, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? कोणतं उत्तर आहे? पर्याय क्रमांक 5, प्रश्न क्रमांक 5चं उत्तर कोणतं आलंय? प्रशांत सी उत्तर देतोय. एकमेकाचं पाहून देऊ नका, आपल्या मनाने विचार करा. डी उत्तर असू शकतं का? भोवेच्या भिंतीवर चित्र करू शकत असे? आदित्य अशोक सानप, अमृता सानप सी उत्तर देतात. चला विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर देणाऱ्या सृष्टी गंडाळ सी उत्तर देते. चला, अभिनंदन. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुमचं उत्तर बरोबर आहे. ओमचं उत्तर आहे सी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे उत्तरा क्रमांक भागवत सानप सी उत्तर देत आहेत 5व्या प्रश्नाचं. भागवत सानप नावाने चॅटिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे विवान. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आव्हान करण्यात येत आहे की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून लाईव्ह लिंकची लेक्चरची लिंक तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होईल. त्याचबरोबर PDF स्वरूपातील टेस्ट, गुगल फॉर्मच्या स्वरूपाने घेणाऱ्या लिंक तुम्हाला वेळेवर उपलब्ध होण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आणि हा मेसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या व्हॉट्सअपवरती जो मेसेज आलाय तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही तुम्हाला नम्र विनंती. आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा, YouTube चॅनलच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपवर मेसेज एक सारखेच आहेत, परंतु त्याचा फरक असा आहे, तुम्ही व्हॉट्सअप जेव्हा जॉईन करता तर तिथून पुढचे मेसेज तुम्हाला पाहायला मिळतात. किंवा व्हॉट्सअप अनइन्स्टॉल झालं तर काही प्रॉब्लेम आला मोबाईलला तर सगळे मेसेज निघून जातात आणि परत आपल्याला लिंक उपलब्ध होत नाहीत. मात्र टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला या क्लासेसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नांची सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध होते. तुमचा मोबाईल खराब झाला, अनइन्स्टॉल झाला, परत तुम्हाला टेलिग्रामवर जेव्हा तुम्ही जर इन्स्टॉल केलं तर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये टेलिग्राम हे ऍप घेऊन आपल्या मेसेज मध्ये टेलिग्रामच्या लिंकवर टच करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. चला तर धन्यवाद. इथं आपण थांबत आहोत. या तासिकेमध्ये आपण 4 उतार्यांचं आयोजन केलेलं आहे. त्यापैकी 2 उतारे आपले झाले आहेत. आता राहिलेले 2 उतारे आपण आता लगेच पाहणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव होईल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोमस्ती, केंद्रवाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड आपल्यासाठी घेऊन येत आहे 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यास. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी, 5वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन क्लासेसचं आयोजन केले आहे. त्याचबरोबर या ऑनलाईन क्लासेसचे काही वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचे झाले तर लाईव्ह स्वरूपात तुम्हाला बॅचेस तिथं पाहायला मिळतील. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला होणार आहे. परीक्षापर्यंत तुम्हाला सर्व सिलेबस लाईव्ह शिकवला जाणार आहे. त्यावरती सराव संच उपलब्ध करून देण्यात जाणार आहे. झालेल्या तासिकेचे रेकॉर्डेड स्वरूपात युट्यूबला तुम्हाला पाहता येणार आहे. त्याला लिमिटेशन नाही. कितीही वेळा तुम्ही, जोपर्यंत तुम्हाला तो घटक समजत नाही तितक्या वेळा तुम्ही तो घटक पुन्हा पुन्हा पाहून ऐकून शिकू शकता. झालेल्या प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्या सराव टेस्ट मध्ये आपले जे प्रश्न येत नाहीत किंवा जे प्रश्न वारंवार चुकतात अशा प्रश्नांना आपण शाळेमध्ये शिक्षकांना विचारून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मिळवू शकता. आम्ही आपणास ज्या लिंक देणार आहोत ते व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप वरती लिंक देणार आहोत. पीडीएफच्या लिंक देणार आहोत. पीडीएफच्या लिंकही तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर पाहायला मिळतील. सर्व विद्यार्थ्यांनी ते सराव टेस्ट सोडवा. सराव टेस्ट सोडवल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्याने सराव टेस्ट सोडली त्याच्यामध्ये त्याला किती गुण प्राप्त झाले
किंवा महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांनी सोडवले त्यांना किती गुण प्राप्त झाले ते पाहण्याची सुविधाही आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर आम्ही हमी देत आहोत की या ऑनलाईन लेक्चर मध्ये 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल सगळा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा, बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसिक क्षमता चाचणी भाषा, त्या भाषा विषयाचे आपण तासिका पाहणार आहोत. जवाहर नवोदय मध्ये आपल्याला भाषा विषयामध्ये 4 उतारे असतात. 4 उताऱ्याला प्रत्येक उताऱ्याला 5 प्रश्न म्हणजे 20 प्रश्न आणि 20 प्रश्नाला 25 गुण. तर कोणत्याही प्रकाशांचे पुस्तक घेतलं तर आपण 50 ते 60 उतारे वाचन करतो आणि अभ्यास करतो. तेवढाच अभ्यास आपल्या परीक्षेसाठी परिपूर्ण नाही. त्यासाठी आम्ही जवाहर नवोदयचे 200 प्लस जवाहर नवोदयचे करून देत आहोत. त्याचबरोबर जवाहर नवोदयच्या उतार्याचे 50 प्लस लाईव्ह लेक्चर तुमच्यासाठी आम्ही आयोजन केले आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचा आहे. आम्ही सर्वे केला असता आम्हाला जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती सैनिक स्कूलसाठी अभ्यास घेणाऱ्या ऑनलाईन क्लासेसचे आम्ही फीस पाहिली तर 5,000 ते 25,000 पर्यंत फीसची आकारणी केली जाते. आणि एवढी फीसची आकारणी करूनही विद्यार्थी परिपूर्ण अभ्यास करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे दिलेला अभ्यासक्रम हा अपुरा असतो किंवा ठराविक मर्यादेचा असतो. आम्ही इथं तुम्हाला भरपूर स्वरूपातला सराव इथं उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी तुम्ही फक्त करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप करायचा आहे, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि ते टेलिग्राम ग्रुपही जॉईन करायचा आहे. आज आपण उतारा क्रमांक 5 याचा अभ्यास करणार आहोत. आवाज येत असेल तर यस टाईप. या शृंखलेतील आपण 15वा उतारा तुमच्यासाठी आज आयोजन करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उतार्यावर आधारित सराव क्रमांक 15 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा सराव टेस्ट करून भाषा विषयाच्या 20 प्रश्नात 25 आम्ही तुम्हाला खात्री देतो. यासाठी फक्त तुम्हाला युट्यूब व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर आलेल्या सोडवायच्या आणि त्याचा परिपूर्ण अभ्यास करायचा आहे. ज्या लिंकचा अभ्यास, ज्या प्रश्नाची अडचण येते त्याचा आपण व्हॉट्सअपवरती पाठवा किंवा आपल्या शिक्षकांना त्याबद्दल शंका विचारा, जेणेकरून तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. चला तर तुमच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देतो. उतारा क्रमांक 15 हा तुम्ही शांत वाचून घ्या, मनातली मनात वाचून घ्या, जेणेकरून या उत्तरावरचे 5चे 5 प्रश्नाचे उत्तर आपल्याला योग्य देता येते. चला तर तुमच्यासाठी 1 मिनिटाचा वेळ देतो. चला, तुमचा उतारा वाचून झाला असेल तर मी उतारा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर योग्य देता येतील. पहा, किरणचे ध्येय ही वयात इतर मुलांच्या पेक्षा वेगळे होते. त्यामुळे तिने शाळेत ग्रहशास्त्र विषय बदलली. तिला ग्रहशास्त्र घेऊन गृहिणी होण्याचं स्वारस्य नव्हतं. तिला मुलांसारखा दंगा करायला आवडते. ती ज्याच्यात चळवळीत होती. शाळा बदलण्याचा तिचे वडील गावात नव्हते, तर आईने तत्काळ मुलांच्या निर्णयाला होकार दिला. तिच्या आई वडिलांच्या तिच्या निर्णयावर विश्वास होता. असे निर्णय स्वबळावर
घेता येणे आणि निर्णय शक्ती आई वडिलांची मान्य करणे हे तिचे उत्तम वाढली पोषक ठरले. तिने केम्ब्रिज कॉलेज नावाच्या खाजगी संस्थेत प्रवेश घेतला. तिथं तिला हिंदी विषयाबरोबर सायन्स घेता आले. 10वीची तयारी कॉलेजने करून घेतल्यामुळे ती इतर मैत्रिणीपेक्षा 1 वर्ष आधीच SSC झाली. किरण नावाची जी मुलगी आहे तिला तिच्याबद्दलचा हा उत्तर आहे. आणि तिने जो निर्णय घेतला होता शाळा बदलण्याचा, कारण तिला ग्रहशास्त्र घेऊन तिला गृहिणी होऊन राहायचं नव्हतं, तर तिला त्याच्यापेक्षा मोठं शिकायचं होतं, त्यासाठी तिने शाळा बदलली होती. याच्याबद्दल असं उत्तर आहे. 15व्या उत्तरातील पहिला प्रश्न, किरणचे ध्येय कसे होते? किरणचे ध्येय कसे होते? तुम्हाला पहिला प्रश्न शो होत असेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न 1A, प्रश्न 1B, प्रश्न 1C, प्रश्न 1D किंवा प्रश्न 1. तुम्हाला जे योग्य उत्तर वाटतंय चालू आहे. चला 8 जण लाईव्ह येत, 7 जण राहिले फक्त. चला जे लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करत चला. अमृता सानप, आदित्य सानप चौधरी आता है. चौधरीचं उत्तर बी येत आहे, इतर मुलांपेक्षा वेगळे. सृष्टी गंडाळ बी. इथं 2 उत्तर आले, इतर मुलांपेक्षा वेगळे, इतर मुलांपेक्षा वेगळे. इथं पर्याय टाईप करण्यात माझ्याकडून चूक झालेली आहे, त्याच्याबद्दल क्षमस्व. दोन्ही उत्तर सारखे नव्हते छापायला पाहिजे, टाईप करण्यात चूक झालेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, चुकीबद्दल माफी मागतो. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी. काय? किरणचे ध्येय कसे होते? इतर मुलांपेक्षा वेगळे. पहा आपल्या पहिल्याच ओळीत नाव पहा, किरणचे ध्येय वयाच्या इतर मुलांपेक्षा वेगळे होते. पर्याय क्रमांक बी. इथं प्रिंट मिस्टेक झाली माझी. चला प्रश्न दुसरा बघा, किरणने शाळा का बदलली? प्रश्न दुसरा तुमच्यासाठी शो करतोय, किरणने शाळा का बदलली? किरणने शाळा का बदलली? शाळा मनासारखी नव्हती म्हणून, आई वडिलांनी सांगितल्यामुळे, शाळेत ग्रहशास्त्र विषय घ्यायचा लागणार होता म्हणून, तिच्या आवडीच्या शाळेत जायचं होतं म्हणून. चला प्रश्नाचं उत्तर येतंय बी, आई वडिलांच्या सांगितल्यामुळे. अमृता, आदित्य बी उत्तर देत आहे. प्रश्न दुसरा. आता गोंधळ व्हायला लागलाय तुमचा, काही बी म्हणताय, काही सी म्हणताय. काळजीपूर्वक वाचा. किरणने शाळा का बदलली? त्या किरण नावाच्या मुलीने शाळा का बदलली होती? तिला आई वडिलांनी सांगितलं शाळा बदलायला, का तिच्या मैत्रिणी दुसऱ्या शाळेत गेल्या म्हणून शाळा बदलली तिने? का बदलली रे तिने शाळा? आई वडिलांनी सांगितल्यामुळं. चला काही जण उत्तर देत आहेत. अमृता. पहा विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा होतो, बी उत्तर आहे, सृष्टी गंडाळ सी उत्तर आहे. अमृता आणि त्यांनी आता प्रश्नाचं उत्तर बदललंय, पहा सी उत्तर टाकलंय. चला ओम सोनवणे सी उत्तर आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथं गोंधळण्यासारखी
बारकाईने अभ्यास केला, बारकाईने वाक्याचा अर्थ लावला, तर ग्रहशास्त्र विषय घ्यावा लागणार होता. म्हणून तिला जुन्या शाळेत शास्त्र विषय घ्यावा लागणार होता आणि तिला तर ग्रहशास्त्र विषय घेऊन गृहिणी बनायचं, म्हणून तिने ती शाळा बदलली होती. तिच्या आई वडिलांनी सांगितलं म्हणून नव्हती बदलली. चला, चौधरीने पण उत्तर बरोबर दिलंय, ओमने उत्तर बरोबर दिलंय, आदित्य यांनी उत्तर बरोबर दिलंय. बरोबर उत्तर दिल्याचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी पुन्हा प्रयत्न करा. याची लिंक येईल, त्या लिंकचा सराव करा. पीडीएफ स्वरूपात नोट्स येतील, त्याचाही सराव करा. चला, तर तुमच्या समोर या पर्याय उत्तरातील तिसरा प्रश्न तुमच्या पुढे. किरणच्या शाळा बदलण्याच्या निर्णयाला होकार दिला. कुणी दिला रे? वडिलांनी, आईनी, भावानी, बहिणीनी. ज्यावेळेस किरणने शास्त्र विषय घ्यायचा नाही म्हणून शाळा बदलली, त्यावेळेस तिला शाळा बदलण्यासाठी तिच्या घरातील कुणी होकार दिला? पर्याय ए वडील, पर्याय सी भावाने आणि पर्याय डी. प्रश्न तिसऱ्याचं उत्तर टाका. सगळ्यांचंच उत्तर बरोबर यायला लागलंय. प्रशांत, वैष्णवी, चला बाकीच्यांनी उत्तर टाईप करा. ओम, कृष्णा, आरती, असम, प्रीती, सोनाल, अमृता, अश्विनी, चला भागवत, उद्धव, सार्थक, उत्तर टाका. सृष्टी देवी, बरोबर आहे पहा. या प्रश्नाचं उत्तर, योग्य उत्तर आहे बी. तिने जेव्हा शाळा बदलण्याचा निर्णय घेतला होता ना, त्यावेळेस तिचे वडील घरी होते आणि त्यावेळेस तिच्या आईने तिच्या आई वडिलांनी तिच्या निर्णयात विश्वास होता. आई वडिलांचा विश्वास होता, पण कुणी निर्णय दिला होता? फक्त वडिलांचा फक्त विश्वास होता, पण संमती फक्त आणि फक्त आईने दिली होती. म्हणून प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे बी. चला, तुमच्यासाठी या उत्तरातील चौथा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. आई या शब्दात समानार्थी नसलेला शब्द कोणता? पहा, आपल्याला उत्तरामध्ये दोन प्रश्न हे व्याकरणाची किंवा त्याची लेवल वाढवलेली असते. 3 प्रश्न एकदम सोप्या स्वरूपात उत्तरामध्ये पाहिलं तर उत्तर कळतं, पण 2 प्रश्न हे उत्तराच्या बाहेरचे असतात. त्यात मराठी व्याकरणाचाही उपयोग केला जातो. त्यासाठी तुम्हाला व्याकरणाचाही जास्तीत जास्त अभ्यास असणं गरजेचं आहे. आई या शब्दात समानार्थी शब्द नसलेला. उत्तर देऊन मोकळे होतो आणि इथंच आपली गडबड होती. गडबड करायची नाही. प्रश्न समजल्याशिवाय उत्तराकडे जायचं, तरच विद्यार्थी मित्रांनो आपण पैकी मार्क मिळवू शकतो. चला, बऱ्याच जणांनी याचं उत्तर दिलंय पहा. प्रश्न क्रमांक 4. ओम, वैष्णवी, प्रशांत यांनी उत्तर क्रमांक दिले 4. पहा, आईचा समानार्थी नसलेला माता, माऊली, जननी, माय, आई, मा, हे सर्व समानार्थी शब्द आहेत. पण भार्या हा समानार्थी शब्द नाही. भार्या कुणाला म्हणतात माहिती का तुम्हाला? भार्या पत्नीला किंवा बायकोला किंवा पत्नीला काय म्हणतात? भार्या. जर आपल्या भार्या शब्दाचा समानार्थी शब्द माहित असता तर आपण लगेच ओळखलं असतं. चला, योग्य उत्तर सर्वांचं योग्य उत्तर आले. योग्य उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. सृष्टी खंडाळ, तुझं अभिनंदन. चला, अमृता, प्रसाद, आदित्य, तुमचंही हार्दिक अभिनंदन. चला, तुम्ही योग्य उत्तर दिले. याचं कोणाचंही उत्तर चुकलं नाही, म्हणजे तुमचं समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा चांगला अभ्यास आहे असं जाणवतं. चला, तर तुम्हाला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या उत्तरातील शेवटचा आणि 5वा प्रश्न. किरणने केम्ब्रिज कॉलेजात या विषय घेतले. किरणने केम्ब्रिज कॉलेजात या विषय घेतले. तिने शिकण्यासाठी, तिला गृहिणी व्हायची म्हणून ग्रहशास्त्र विषय घ्यायचा नव्हता म्हणून तिने शाळा बदलली होती. मग जी नवीन शाळेत गेली होती केम्ब्रिज कॉलेजमध्ये, त्या कॉलेजमध्ये तिने कोणते विषय शिकण्यासाठी घेतले होते? गणित आणि सायन्स घेतला होता, सायन्स आणि मराठी घेतलं होतं, हिंदी आणि सायन्स घेतलं होतं का? हिंदी. चला, ओमचं उत्तर सी आहे. वैष्णवी, प्रशांत उत्तर टाकताय. चला, टाका, आपले उत्तर टाका. दुसऱ्यांनी टाकले म्हणून आपण टाकू नका. आपल्या मनाला जे योग्य वाटेल तेच टाका. कदाचित दुसऱ्याचं चुकीचंही असू शकतं. पाहून टाकण्याची कृती करू नका. परीक्षेमध्ये तुम्हाला पाहण्याची संधी कुठेही मिळणार नाही.
चला चला तर विद्यार्थी मित्रांनो, इथंच आहे पहा उत्तरामध्ये बघा, तिला हिंदी विषयाबरोबर सायन्स घेता आले. तिथे तिला हिंदी विषयाबरोबर सायन्स घेता आले, म्हणजे तिचा पर्याय क्रमांक काय येईल? सी, हिंदी व सायन्स. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. उत्तरा क्रमांक 15 याचा आपण अभ्यास केला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर मेसेज मधल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला टच करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आपल्या बरोबर आपल्या सोबतच्या मित्रांना हा मेसेज फॉरवर्ड करा, जेणेकरून ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होतील. त्याचबरोबर युट्यूब चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लिंक कधी आली नाही तुम्हाला चुकून तर तुम्हाला उपलब्ध झाला नाही मेसेज, तर युट्यूबचा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल ऑनलाईन तासिकेचं. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेच्या लिंक, पीडीएफ स्वरूपातील नोट्स तसेच सराव टेस्टच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. त्याचबरोबर युट्यूब चॅनलवरती झालेले सर्व रेकॉर्डेड व्हिडिओच्या लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, त्या म्हणजे टेलिग्राम चॅनल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आमच्या या क्लासेसचा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना फायदा होईल यासाठी आम्ही शेअर फॉरवर्ड करा. चला तर आपण इथे थांबूया. उत्तरा क्रमांक 15. चला तर आपण यानंतर लगेच उत्तरा क्रमांक आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत. आवाज येत असेल तर यस करा, आवाज क्लिअर येत असेल तर यस करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळवण्याचा मला आनंद होतो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमनुरी, केंद्रवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड, आम्ही आमच्या शाळेमध्ये ऑनलाईन तासिका गुगल मीट, झूम मीट द्वारे घेत होतो. त्यासाठी त्या तासिकेचा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना, ग्रामीण आणि शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होण्यासाठी आम्ही हे युट्यूब लाईव्हचे लेक्चर आयोजित केले आहेत. हे तुम्हाला वर्षभर पाहता येणार आहेत, वर्षभर त्याच्या लाईव्ह तासिका तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि युट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा. तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सर्व परीक्षाचा प्रश्नसंच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूब वरती अनलिमिटेड वेळा व्ह्यू करता येणार आहेत, जेणेकरून जो घटक आपल्याला समजला नाही तो वारंवार पाहून आपण त्याचा बारकाईने अभ्यास करू शकतो. शाळेमध्ये एकदा शिकवले जाणार आहेत. भाषा विषय प्रत्येक उत्तरावरती सराव टेस्ट असेल, पण गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला एका घटकावरती 10-20 टेस्ट उपलब्ध करून देणार आहेत. आणि त्या टेस्टचा निकाल आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पालकांनी, आपल्या पाल्याने सोडवलाय, आपल्या मुलांनी सोडवलाय ते पाहण्यासाठी पालकांना निकाल पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्याची लिंक तुम्हाला मेसेज मध्ये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स, काही जणांना अभ्यास करण्यासाठी स्वतः आमच्या शाळेच्या वतीने हमी देतो की परिपूर्ण अभ्यासक्रम जवाहर नवोदय, शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये उपलब्ध करून देणार आहे. आणि महाराष्ट्रात सर्वे केला असता अशा प्रकारच्या क्लासेसची किंमत 5,000 आहे, पण आमच्या शाळेच्या वतीने होणार हा अभ्यासक्रम आम्ही आपल्यासाठी फ्री उपलब्ध करून देत आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा विषयाचा अभ्यास करणार आहोत. उतारा आपण उतारा क्रमांक 14 पाहणार आहोत. उतारा क्रमांक 16 याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश करण्यासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 16 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणारे 200+ उत्तरांचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, ते खात्रीशीर. फक्त तुम्हाला एवढंच करायचंय, ग्रुपवर आलेल्या लिंकचा रोजच्या रोज सराव करायचा आहे.
एक लिंक तुम्ही एक पेक्षा जास्त वेळाही सोडू शकता, वारंवार सोडू शकता, जेणेकरून सराव. त्याला इंटरनेट स्लो झालं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर डिस्प्ले झाला. परत एकदा उत्तर शो केलाय तुम्हाला, उत्तर वाचून घ्या. आणि असाच अभ्यास आपल्याला चालू ठेवता येईल. तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्षी प्राणी आहे. याचा अर्थ असा की ते वन्य प्राण्यांना देखील शिकार करू शकते. तरी पण प्रचंड गवत, पाने, मुळे, वनस्पती, मुंगे, रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात या अस्वलाविषयी माहिती दिली बा. तपकिरी अस्वलाविषयी म्हणजे ते शाकाहारी आहे आणि मांसाहारी आहे, अशा प्रकारचा उत्तर आहे. चला तर वेळ न दवडता आपण या उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी शो करत आहोत. तर वनस्पती आणि प्राणी दोन्हीही, पर्याय बी फक्त मोठे प्राणी, पर्याय सी अगदी छोटे प्राणी फक्त, आणि पर्याय डी केवळ पाने आणि शेवाळ. क्वेश्चनचं उत्तर ए येत आहे, प्रश्नाचं उत्तर ए येत आहे. चला प्रश्न पहिल्याचं उत्तर. चला जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी चॅट करा, कारण जे लाईव्ह नाही त्यांच्यासाठी आम्ही फॉरवर्ड करा, जेणेकरून ते ग्रुपला जॉईन होतील आणि त्यांना लाईव्ह लेक्चरच्या लिंक मिळत राहतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, ओमचं उत्तर येत आहे. सृष्टी खंडाळ हे उत्तर देते. चला बाकीच्यांनी टाईप करा. मी तुम्हाला सांगतो, तपकिरी अस्वल काय खाते? उत्तर आणि प्राणी दोन्ही खातो. फक्त मोठाले प्राणी खातो का वनस्पती खातो? केवळ पाने आणि शेवाळ खातो का रे? तर नाही, तो प्राण्यांनाही खातो, म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वनस्पती आणि मोठ्या प्राणी शकते. कारण पहा, तर त्याची वृत्ती प्रबळ आणि त्याच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते. प्रश्नांचं उत्तर आलंय की त्यांचा आकार प्रचंड असतो. त्याचा अर्थ प्रशांतने तो उत्तर वाचला नाही, समोर मोबाईल घेऊन फक्त पाहत राहिला. तो सहज उपलब्ध असतो. ओमचं उत्तर हे त्याचा आकार प्रचंड असतो. तुमचा गोंधळ होतो या प्रश्नाचं उत्तर देताना. प्रश्नाचं उत्तर हे उत्तर चुकलेलं आहे. उत्तर परत काळजीपूर्वक वाचा, याच्यावरती सराव केस सोडा, म्हणजे तुम्हाला त्याचं योग्य उत्तर लगेच कळल. चला तर मी तुम्हाला याचं योग्य उत्तर सांगतो पहा. इथं दिलेलं आहे पहा, अस्वल आपल्या निवास क्षेत्रामध्ये मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे तो मोठ्या प्राण्याची देखील शिकार करू शकतो. या वाक्यामध्ये याचं उत्तर लपलेलं आहे पहा. अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे तो मोठ्या प्राण्याची देखील शिकार करू शकतो.
प्रश्न दुसरा, त्याचं योग्य उत्तर आहे सी. ते वैष्णवी दिले बा उत्तर सी. त्याची वृत्ती प्रबळपणाची असते. पहा उत्तरा काळजीपूर्वक वाचत चला, गोंधळ करू नका. एक मार्क गेला तरी आपला नंबर लागू शकत नाही. परिपूर्ण अभ्यासासाठी तुम्हाला उत्तरा काळजीपूर्वक वाचणे आणि त्या शब्दाचा अर्थ काय निघतो ते शोधणे गरजेचे आहे. दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी. त्याची वृत्ती प्रबळपणाची असते. चला या उत्तरातील तिसरा प्रश्न, तपकिरी अस्वल ऋतूमध्ये बहुधा गवत, पाने, मुळे वगैरे खातो. बहुधा कोणत्या ऋतूमध्ये? वर्षा, वसंत, हेमंत की ग्रीष्म? या उत्तरामध्ये एकाच ऋतूचा उल्लेख आलेला आहे, त्याच्यामुळे हे उत्तर चुकणं मला अजिबात अपेक्षित नाही. वैष्णवीचं म्हणणं आहे बी. चला बाकीचे टाईप करा. उद्धव, आदित्य, ओम, सार्थक, कृष्णा, प्रदीप, आरती, असवरी, प्रीती, अमृता. मी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही यावेळेस. पहिल्या प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच जण चुकले होते, तिसरे उत्तर चुकलेले नाही. चला याचा अर्थ तुम्ही उत्तर काळजीपूर्वक वाचलाय, पण काही वाक्य तुम्हाला वाक्याचा अर्थ कळाला नाही, म्हणून तुमच्या काही प्रश्नाचे उत्तर चुकीचे येत होते. कोणता ऋतू आहे तर वसंत. कोणता ऋतू आहे? क्रमांक बी वसंत. चला तुमचं अभिनंदन. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला या उत्तरावरील चौथा प्रश्न, ते खडकांच्या खालील टिंबटिंब खात नाही. ते खडकांच्या खालील टिंबटिंब खात नाही. पहा त्याच्यात पुढचं वाक्य आहे. आता जे आपण वसंत ऋतूचं वाचलं ना, त्याच्यात पुढं वाक्य आहे. पहा तो खडकांच्या खालचं काय खात होता? वनस्पती, शेवाळ, भुंगे, कीटक. आणि प्रश्न नीट वाचा. तो खडकांच्या खाली टिंबटिंब खात नाहीत. नाहीत शब्द कळत तुमचं नाही गेलं तुमचं उत्तर चुकू शकतं. चला योग्य उत्तर टाका प्रश्न क्रमांक 4 च. वैष्णवचं म्हणणं आहे प्रशांत डी, ओम डी, तुम्ही बारकाईने पर्याय क्रमांक प्रश्न चौथा पर्याय क्रमांक वनस्पती. पहा दगडाच्या खाली खात नाही. खडकाच्या खाली टिंबटिंब खात नाही. काय खात नाही रे? पर्याय क्रमांक ए वनस्पती हे योग्य उत्तर आहे. तुम्ही सुरुवातीला डी म्हणला कीटक, तो म्हणतो भोंगा असेल, काय म्हणतो कीटक. आणि दगडाच्या खाली काय येऊ शकत नाही रे? खडकांच्या खाली काय येत नाही? तर त्याच्या खाली येत नाही का वनस्पती. वनस्पती कुठे येतात? मातीत. शेवाळ कुठे येतं? पाण्यात. आणि भुंगे आणि कीटक कुठे राहतात? झाडावरती. म्हणजे खडकाच्या खालचं काय खात नाही, तर त्याचं योग्य उत्तर आहे ए. आता आम्ही म्हणल्यानंतर हे उत्तर टाईप करायला लागले, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्या प्रश्न
समजला नव्हता म्हणून तुम्ही आधी चुकीची उत्तर दिले. चला तरी पण बदलून उत्तर टाकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं, ऐकून उत्तर टाकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला या उत्तरातील आपण शेवटचा प्रश्न, सर्व भक्षी म्हणजे असा प्राणी की जो टिंब खातो. सर्व भक्षी पा उत्तराच्या पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर लपलेलं आहे. पा सर्व भक्षी म्हणजे असा केवळ वनस्पती, केवळ कीटक, की वनस्पती आणि प्राणी दोन्हीही केवळ प्राणी. पा या उत्तरातील शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी शेवट आहे. प्रश्न वाचवा. सर्व भक्षी, सर्व भक्षी म्हणजे कसा रे? शाकाहारी आणि मांसाहारी. सर्व भक्षी म्हणजे कसा? शाकाहारी आणि मांसाहारी. योग्य उत्तर टाकले बऱ्याच जणांनी. पर्याय क्रमांक सैनिक स्कूल साठी परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम ग्रुप करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि हा युट्यूब चॅनलची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायची, जेणेकरून आपल्यासारखेच इतर मित्रही अभ्यास करतील, त्यांचाही आपली बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आमचा उपयोग होईल. आम्ही आमच्या शाळेसाठी झूम मीट, गुगल मीट घेतच आहोत. त्याचबरोबर आम्ही आपल्या महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी फ्री स्वरूपात हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत. हा आमचा युट्यूब जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल अशी आपण अपेक्षा करतो. आणि आजची लाईव्ह तासिका इथं थांबवतो. धन्यवाद. करा, शेअर करा, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे लिंक वेळोवेळी